नमस्कार मंडळी, मी प्रतीक लवंदे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, मार्केट बंद झालेलं आहे आणि आता आपण बघणार आहोत की मार्केटमध्ये ॲडव्हान्स ट्रेंड लाईनचा वापर कसा करायचा आहे. तुम्ही थंबनेल देखील बघितलेला आहे. तर त्याच्या आधी थोडंसं मार्केट स्ट्रक्चरबद्दल बोलूया. एक खूप छान प्रकारचा रेझिस्टन्स इथे बनत होता, 3 वेळेस टेस्ट झालेला आणि इथे छान ब्रेकआउटही आपल्याला भेटलं. तर इथून जे आहे मार्केटमधली जी मूव्हमेंट जी आहे ती पुढे कंटिन्यू राहण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. आता आपल्या टॉपिककडे येऊया. ॲडव्हान्स ट्रेंड लाईन स्ट्रॅटेजीबद्दल बघणार आहोत आपण. आतापर्यंत आपल्याला काय माहिती, एकदा थोडंसं रिव्हिजन करू आणि मग आपल्या स्ट्रॅटेजीकडे जाऊया. तर आपल्याला काय माहिती आहे, की सर काहीतरी एक ट्रेंड लाईन असते. ट्रेंड लाईन आपल्याला ट्रेंड लाईनमध्ये जेव्हा कधी ट्रेड घ्यायचा असतो, जेव्हा त्याचा ब्रेकआउट भेटेल आणि मग आपण इथे एंट्री प्लॅन करतो, इथे एस-एल प्लॅन करतो आणि खालपर्यंत इथपर्यंत टार्गेट प्लॅन करतो. ओके. जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही आयडिया नसेल, की ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटमध्ये कुठं टार्गेट ठेवायचं, कुठं स्टॉप लॉस ठेवायचा, कधी एंट्री घ्यायची, तर मंडळी मी तुम्हाला रिकमेंड करेल, आपला एक व्हिडिओ झालेला होता, आपला एक व्हिडिओ सेशन झालेलं होतं. तर त्या सेशनला नक्की तुम्ही जाऊन बघा. जवळपास 1 वर्षापूर्वी झालेलं आहे. ओके. तर त्या व्हिडिओमध्ये मी ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटबद्दल खूप डिटेलमध्ये बोललेलो होतो. पण मंडळी, आता मार्केट जे आहे ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटवर तर काम करतच आहे. पण आता आपण काहीतरी थोडंसं ॲडव्हान्स व्हायला पाहिजे. एवढ्या दिवस आपण काय बघितलं, की सर मार्केटचा काहीतरी ट्रेंड असतो आणि ह्या ट्रेंडचा ब्रेकआउट झाल्याशिवाय आपण ट्रेड प्लॅन करू शकत नाही. पण मंडळी, मी जर तुम्हाला म्हणलं, की तुम्ही ट्रेंड लाईनवरूनच एक छान रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकता. म्हणजे इथून वरच्या बाजूला ट्रेड प्लॅन करू शकता, इथून वरच्या बाजूला ट्रेड प्लॅन करू शकता. तर मग प्रश्न पडतो, सर असं कसं पॉसिबल आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे, की ह्याच्यात सगळ्यात मोठी अडचण कुठे येते, की समजा जर ट्रेंड लाईन आहे, इथे समजा सपोर्ट घ्यायला आला, मी इथे एंट्री प्लॅन केली, मी इथे एस-एल ठेवला, ओके. आणि थोडंसं वर जात होतो. मी लेट्स से की इथपर्यंतचं टार्गेट प्लॅन केलेलं असतं. इथं न जाता थोडं मध्ये कुठेतरी जातो आणि पुन्हा तिथून खाली रिव्हर्स येतो. मग इथे मी फेक ब्रेकआउटमध्ये अडकतो आणि सर माझा लॉस होतो. टार्गेट पूर्ण व्हायच्या आधीच मला लॉस व्हायला लागतो. तर मंडळी, हे जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आज मी घेऊन आलेलो आहे. ॲडव्हान्स ट्रेंड लाईन स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. तर पहिली गोष्ट, तुम्हाला ट्रेंड लाईन लावता यायला पाहिजे. थोडं बेसिक सांगतो आणि मग, कारण जर बेसिक येत नसेल, तर आपल्याला ह्या ॲडव्हान्स स्ट्रॅटेजीचा काही वापर होणार नाही. तर ट्रेंड लाईन कशी लावायची, तर सगळ्यात पहिले आपल्याला जे आहे वरून दुसरा ऑप्शन, तुमच्या लेफ्ट हँड साइडला जे काही बार आहे, टूल बार आहे, त्याच्यावरून दुसरा ऑप्शन जो आहे तो ट्रेंड लाईनचा आहे. त्याच्यावर तुम्हाला ट्रेंड लाईनवर क्लिक करायचं आहे आणि लेट्स से ट्रेंड लाईन लावत असाल, तर तुम्ही फक्त एकतर बॉटम पकडा किंवा टॉप पकडा. बऱ्याच जणांचं अडचण काय असते, की ते ट्रेंड लाईन लावताना काय करतात, कॅन्डलला मध्ये घेतात. जसं की अशी काहीतरी ट्रेंड लाईन लावतात. मंडळी लक्षात घ्या, जर ट्रेंड लाईन लावताना तुमच्या कॅन्डल्समध्ये येत असतील, तर ही ट्रेंड लाईन चुकीची लागलेली आहे. ओके. म्हणजे तुम्हाला चुकीच्या जागेवर एंट्री मिळेल आणि चुकीच्या जागेवर एंट्री झाली की 100% तिथं लॉस होणारच असतो. त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेल, की जर तुम्ही ट्रेंड लाईन लावता येत नसेल तुम्हाला, तर पहिले ट्रेंड लाईन लावायचं समजून घ्या. ओके. तर ट्रेंड लाईन कशी लावायची, तर सगळ्यात पहिले एकतर बॉटम मोस्ट पॉईंट पकडा किंवा टॉप मोस्ट पॉईंट पकडा. आता इथे मी बॉटम मोस्ट पॉईंट पकडला आणि मी बॉटम पासूनच ट्रेंड लाईन मार्क केली. आता टॉपचं कसं सर? तर लेट्स से तुम्ही इथून काहीतरी एक ट्रेंड लाईन पकडली आणि अशा पद्धतीची काहीतरी एक ट्रेंड लाईन लावली. आता इथे मी फक्त टॉपच मॅच केलेला आहे. मी इथे कॅन्डल्सला एंगेज होऊ दिलेलं नाहीये. ओके. मी अशा आडव्या-तिडव्या ट्रेंड लाईन सुद्धा लावू शकलो असतो. लेट्स से की मी इथून अशी आडवी इथून ट्रेंड लाईन लावू शकलो असतो. अशा काहीतरी ट्रेंड लाईन मी लावू शकलो असतो. पण मी लावतोय का नाही? कारण ह्या चुकीच्या ट्रेंड लाईन्स आहेत. ह्याचा आपल्याला काहीही वापर नाही. ओके. सो ट्रेंड लाईन लावताना एक सगळ्यात महत्त्वाची काळजी काय घ्यायची, की ट्रेंड लाईन लावताना आपल्याला कॅन्डल्समध्ये येऊ द्यायच्या नाहीत. म्हणजे कॅन्डलची बॉडी जी आहे, ती आपल्याला इथे नकोय. ती आपल्याला काय करायची, इथे अव्हॉइड करायची आहे. कारण कॅन्डलची बॉडी आली तर तिथे ट्रेंड लाईन जी आहे, बेसिकली तुमची ट्रेंड लाईन प्रॉपर लागलेली नाही. आणि बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का, की एखाद्या वेळेस येऊन जाते कॅन्डलची बॉडी. लेट्स से ब्रेकआउट झालेलं असतं असं काहीतरी. एक लेट्स से इथे रेड कॅन्डल, इथे ग्रीन कॅन्डल ब्रेकआउट झालेलं असतं आणि पुन्हा ते फेक ब्रेकआउट होऊन मार्केट इथून वर जातं. तर अशा वेळेस ठीक आहे. अशा वेळेस तुम्ही त्या कॅन्डलमधून जाणारी जी आहे ट्रेंड लाईन मार्क करू शकता. एक लक्षात येऊन जातं, की नेमकं बायर्स मार्केटमध्ये कुठून बसलेले आहेत मार्केटमध्ये आणि कुठून मार्केटमध्ये जे आहे फेक ब्रेकआउट क्रिएट झालेलं होतं, हे लक्षात येऊन जातं. पण जर खूप जास्त प्रमाणात होत असेल, तर ते चुकीचं आहे. ओके. तर आता ट्रेंड लाईन लावायची ते कसं आपण बघितलं. आता ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटवर मी या व्हिडिओमध्ये काहीच बोलणार नाही. जर तुम्हाला ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटवर जर काही समजून घ्यायचं असेल, तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ बघा. फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला फक्त टाईम इन्व्हेस्ट करायचा. जवळपास 55 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये डिटेलमध्ये, की ट्रेंड लाईन पासून, म्हणजे बेसिक्स ऑफ ट्रेंड लाईन पासून ट्रेंड लाईनचं टार्गेट, स्टॉप लॉस, इव्हन जे माझे व्ह्यूज असतात मार्केटमधले, ते सुद्धा मी डिस्कस केलेले आहेत. ओके. सो आता पुढे चालूया. आता सर, मग आता ॲडव्हान्स ट्रेंड लाईन स्ट्रॅटेजीमध्ये आम्ही ट्रेंड लाईन लावायचं आम्हाला जमलं सर. आता पुढे काय करायचं? पहिली स्टेप आम्हाला जमली ट्रेंड लाईन लावायची. दुसरी स्टेप काय? तर तुम्हाला आता इथे
जसं फिबोनाकी लावता तुम्ही, ओके, जसं तुम्हाला फिबोनाकी माहिती की फिबोनाकी काय प्रोव्हाइड करतो, तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल्स प्रोव्हाइड करतो की जिथून मार्केट पुल बॅक घेणार असतं. ओके, मार्केट कुठून पुल बॅक घेणार आहे हे आपल्याला कुठून कळतं, फिबोनाकीवरून कळतं. आता ह्याचाच सख्खा चुलत भाऊ आहे ज्ञान. ओके, याचाच सख्खा चुलत भाऊ आहे ज्ञान. ओके, आता हा कुठून लावायचा सर, तर बघा वरून तिसरा ऑप्शन आहे. ओके, तुम्ही इथे या, जिथे फिबोनाकी तुम्हाला दिसेल. ओके, तुम्ही जर इथे आलात तर तुमच्या इथे फिबोनाकी रिट्रेसमेंट असं काहीतरी ऑप्शन दिसेल तुम्हाला. ओके, तुम्हाला ह्याच्या क्लिक करायचं आहे ॲरोवर, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जे आहे तुम्हाला इथे काय करायचं आहे, ज्ञान फॅनवर जायचं आहे. काय करायचं आहे, ज्ञान फॅनवर जायचं आहे. ओके, सो आता मी लेट से ज्ञान फॅनवर मी जातो. आता बघा लक्षात घ्या, आता ज्ञान फॅन जो आहे तो लावण्याचे भरपूर प्रकार आहेत, भरपूर प्रकार आहेत. ओके, म्हणजे स्टेप बाय स्टेप बघायला गेलं आपण तर आपली जी स्ट्रॅटेजी आहे त्यानुसार आपण ट्रेंड लाईनवर लावू शकतो. पहिली तर ट्रेंड लाईनवर लावू शकतो. सेकंड आपण अँगल, एक पर्टिक्युलर अँगलवर लावू शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ओके, तुम्ही त्याच्यामध्ये एक रिग्रेशन ट्रेंड म्हणून एक प्रकार असतो. रिग्रेशन ट्रेंड नुसार सुद्धा तुम्ही त्याला लावू शकता. म्हणजे बघायला गेलं तर ज्ञानफिन लावण्याचे भरपूर प्रकार आहेत. पण लक्षात घ्या मंडळी, आपल्याला जो आहे कुठला वापरायचा आहे तर आपल्याला ट्रेंड लाईन नुसारच लावायचा आहे. आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त ह्यानंच लावा, तुम्ही अँगल वरूनही लावू शकता, रिग्रेशन वरूनही लावू शकता. मी तिन्ही पद्धती तुम्हाला शिकवणार आहे आज. ओके, त्याच्यानंतर आपल्याला कुठे एंट्री घ्यायची, कुठं स्टॉप लॉस ठेवायचा, कुठं टार्गेट ठेवायचे याबद्दल सुद्धा माहिती घ्यायची आहे. ओके, सो व्हिडिओ थोडा मोठा होईल त्यामुळे व्यवस्थितशीर बघा. त्याच्या आधी सांगतो की आपला जुना नंबर जो आहे तो बंद झालेला आहे. माझा नवीन व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल उजव्या बाजूला, त्यामुळे माझे जे नंबर्स, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं गेलेलं आहे. ओके, व्हॉट्सअप वगैरे सगळं डिलीट झालेले. मी नवीन ग्रुप बनवलेला आहे माझा नवीन नंबरवर. ओके, तुम्ही ह्या ग्रुपला 100% जॉईन करा. यामध्ये मी मार्केट बद्दलच्या ज्या डिटेल गोष्टी आहेत त्या गोष्टी मी इथे टाकत असतो की काय काय बघायला पाहिजे, काय काय नाही बघायला पाहिजे. ओके, आणि विथ प्रूफ असतं की मी 10:21 सांगितलं की बँक निफ्टी ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन रिव्हर्स करणार, तर 100% करणार. ओके, म्हणजे मार्केटमध्ये ज्या काय अपडेट्स असतात त्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये. आणि इथं मी फक्त मार्केट अपडेट देतो, मी कोणालाही कॉल प्रोव्हाइड करत नाही. माझा कुठलाही प्रीमियम ग्रुप नाहीये, माझं फक्त एक क्लास आहे, मी त्यामध्ये फक्त शिकवतो आणि बाकी कॉल्स वगैरे काहीही प्रोव्हाइड करत नाही. ओके, जर तुम्हाला कॉल्स वगैरे पाहिजे असतील तर माझ्याशी संपर्क साधू नका, सरळ सरळ सांगतो. कारण बऱ्याच जणांचं असतं की कॉन्टॅक्ट नंबर आहे तर सरांना फोन लावू, बोलू, सर काही चार्जेस असतील तर तुम्ही घ्या आम्हाला, आम्ही पब्लिकली सांगत नाहीत पण तुम्ही द्या आम्हाला कॉल्स वगैरे. मंडळी नाही करत मी तसं काही. ओके, सो ती माहिती असू द्या. राईट, त्याच्यानंतर व्हॉट्सअपला जॉईन करायला विसरू नका ग्रुपला. आणि महत्वाचं म्हणजे की जी आहे आपली या वर्षातली तिसरी बॅच किंवा या वर्षातली शेवटची बॅच म्हणू शकता, ही 15 डिसेंबर पासून चालू होणार आहे. यामध्ये स्टॉक मार्केट बद्दलचं जे डिटेल डिस्कशन मी करणार आहे, ज्याच्यामध्ये आलं की स्टॉक मार्केट काय आहे, त्याच्यामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कशा करायच्या, म्युच्युअल फंड कसे निवडायचे, IPO कसा निवडायचा, त्यानंतर स्विंग ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग कम्प्लीट जे आहे तुम्हाला इथं शिकायला मिळेल. त्यासोबतच माझे द्रोणाचार्य ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी सोबत त्याचं इंडिकेटर जे आहे, ओके, स्ट्रॅटेजी जर आहे तर त्याचं इंडिकेटर पण मी बनवलेलं आहे. तर त्या इंडिकेटरचा लाईफ लॉंग तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट जे आहे ऍक्सेस असेल. ओके, तुम्हाला कुठलाही ₹1 द्यायची गरज नाही. ओके, त्यामुळे नंतर लाईव्ह ट्रेडिंग सेशन पण आहेत. आणि महत्वाचं म्हणजे की इथे तुम्हाला लाईव्ह क्लास पण आहे आणि रेकॉर्डिंग पण बघायला मिळेल. त्यामुळे क्लास झाल्यानंतर रिव्हिजन करायला तुम्हाला ते सोपं पडेल. सोबतच नोट्स सुद्धा मिळतील. ओके, मी ज्या नोट्स आहेत त्या देणार आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. जवळपास 3 महिन्याची बॅच आहे. ओके, रोज फक्त संडेला सुट्टी, फक्त संडेला काय सुट्टी. ओके, पण मार्केटमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर मार्केटच्या प्रत्येक मुवमेंटवर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. आता प्रत्येक मुवमेंटवर लक्ष असणं गरजेचं आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये टाइम द्यावा लागेल. आणि तो टाइम म्हणजे हा 3 महिने. कारण मार्केटमध्ये छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. तर त्यामुळे एवढा मोठा स्पॅन ठेवलेला आहे आणि रोज शिकायचं आहे आपल्याला. रोज संध्याकाळी थेअरी क्लासेस असतील आणि त्यानंतर मार्केटमध्ये जे काही लाईव्ह ट्रेडिंग सेशन मी तुम्हाला त्याबद्दल आयडिया देईल की आपल्याला उद्या लाईव्ह ट्रेडिंग आहे, परवा लाईव्ह ट्रेडिंग आहे, त्यानुसार तुम्ही तिथे जॉईन करू शकता. ओके, ह्याच्याबद्दल काही ऍडव्हान्स जे आहे माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. माझा नंबर मी तुम्हाला इथे दिलेला आहे, माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही कॉलही करू शकता, काय अडचण नाही. माझा जुना नंबर जो आहे 930 वाला नंबर, तर तो माझा 930 वाला नंबर बंद झालेला आहे. बऱ्याच जणांकडे तो असेल तर मंडळी प्लीज हा नंबर डिलीट करून टाका, याच्यावर कॉल करू नका, कारण माझ्यापर्यंत ते कॉल पोहोचतच नाहीत. ओके, काय अडचण आली माहिती नाही, त्याच्यावर सगळा डेटा उडालेला आहे. नवीन नंबर घेतलेला आहे, एक नवीन सुरुवात आहे आपली. नक्की तुमची या नवीन सुरुवातीला साथ असणं गरजेचं आहे.
तर आता मी तुम्हाला सांगितलं की गॅन पिन जे आहे ते 3 प्रकारे तुम्ही लावू शकता. ओके. तर पहिले आहे आपल्या ट्रेंड लाईन नुसार. आता आपण ट्रेंड लाईन तर बघितली. आता मी गॅन पिनला ऍक्टिव्हेट करतो. गॅन पिनला ऍक्टिव्हेट केल्यानंतर माझं पहिलं काम काय असेल, तर मला बघायचं आहे सगळ्यात बॉटम मोस्ट पॉईंट. एक बघा, अप ट्रेंडमध्ये लावताना लक्षात घ्या, मला गॅन फॅन जर लावायचा आहे, तर सगळ्यात पहिले मला एक तर अप ट्रेंडमध्ये कसा लावायचा आणि महत्वाचं म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये कसा लावायचा हे बघूया. ओके. बघा, अप ट्रेंडमध्ये लावतायत तर बॉटम पासून लावायचा. कुठून लावायचा? बॉटम पासून लावायचा. माझ्यासोबत रिपीट करा. अप ट्रेंडमध्ये लावायचं तर बॉटम पासून. अप ट्रेंडमध्ये लावायचा असेल तर कुठून लावायचा? बॉटम पासून लावायचा. अप ट्रेंडमध्ये लावायचा असेल तर गॅन फिन कुठून लावायचा? बॉटम पासून लावायचा. आणि जर डाऊन ट्रेंडमध्ये लावायचा तर गॅन फिन कुठून लावायचा? तर टॉप पासून लावायचा. कुठून लावायचा? टॉप पासून लावायचा. ओके. सो आता आपण बघूया. तर आता बघा, लेट्स से इथे मी बॉटम वर आलो. ओके. ट्रेंड लाईनच्या बॉटम वर आलो आणि इथे सिम्पली क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर इथे असं काहीतरी तुम्हाला इंद्रधनुष्य दिसेल. एवढं बघून भ्यायचं नाही. एवढं बघून भ्यायचं नाही. सिंपल आहे. ओके. याच्यामध्ये तुम्ही बघा, जो तुम्हाला इथे तुम्ही जर थोडंसं कर्सर मोठं केलं, बघा बॉटम जवळ आहे, तर तुम्हाला व्यवस्थित काही रीडिंग्स वगैरे दिसत नाहीयेत. पण जसं जसं मी कर्सर पुढे घेतोय, जसं जसं मी माझा माऊस हलवतोय, तर तुम्हाला याच्यावर काही नंबर्स दिसतील बघा. जसं की 1/1, 2/1, 3/1, 4/1, 8/1 किंवा वरी हिरव्या बाजूला गेलात तर 1/2, 1/3, 1/4, 1/8 असं दिसेल तुम्हाला. तर लक्षात घ्या, तुम्ही हे कर्सर जर पुढे ढकललं तरच तुम्हाला हे रीडिंग्स भेटतील. आता आपल्याला त्याच्यात सगळ्यात महत्वाची लाईन कुठली माहिती का? 1/1 ची लाईन. तर ह्या 1/1 च्या लाईनीला एक्झॅक्टली आपल्याला आपल्या ट्रेंड लाईनवर आणायचं आहे. एक्झॅक्टली आपल्याला काय करायचंय? ट्रेंड लाईनवर आणायचंय. आता मी एक्झॅक्टली माझ्या ट्रेंड लाईनवर आणून मी काय करतो? ह्या 1/1 च्या लाईनीला, 1/1 ची लाईन म्हणजे कुठली? तर ही बघा, ही 1/1 लाईन, ही 2/1 लाईन, 3/1 लाईन, 4/1, 8/1, 1/2, 1/3, 1/4, 1/8. ओके. तर आता इथे 1/1 ची जी लाईन आहे ही इम्पॉर्टंट लाईन आहे आपल्याला. ओके. कारण इथूनच सगळे डिसिजन मार्केटमधले होणार आहेत. इथूनच सगळे मार्केटमधले डिसिजन होणार आहेत. ओके. सो आता मी बघा, इथे 1/1 ची लाईन लावलेली आहे. आता 1/1 ची लाईन बेसिकली कशावर लावलेली? तर मी माझी जी ट्रेंड लाईन आहे त्याच्यावर मी ही जी आहे 1/1 ची लाईन लावलेली आहे. आता तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला काही म्हणजे हिरवा रंग, जांभळा रंग वगैरे वगैरे दिसेल. कलरवर जाऊ नका. कलरवर जाऊ नका. लेट्स से आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय, की 1/1 ची जर लाईन आहे, तर ती एक सपोर्ट सारखं काम करेल आणि हा जर सपोर्ट तुटला, तर हा सपोर्ट आपल्याला पुढच्या टार्गेट पर्यंत जाण्याचा मार्ग सुद्धा देईल. कसा देईल? सांगतो मी तुम्हाला. बघा, आता इथे सपोर्ट आहे, राइट? ओके. तर तुम्ही एक रिजेक्शन कॅन्डलचं आयडेंटिफिकेशन करायचं आहे. रिजेक्शन कॅन्डल म्हणजे काय? लेट्स से कुठलीही रिव्हर्सल कॅन्डल. आता आपण बुलिश ट्रेंड जर घेणार असू, आता बघा इथे मार्केट पडलं. आता इथून मार्केट वर जाणार आहे. तर इथे आपल्याला कुठल्या प्रकारची कॅन्डल पाहिजे? आपल्याकडे 3 प्रकारच्या कॅन्डल आहेत. एक तर बुलिश कॅन्डल, बेरिश कॅन्डल किंवा न्यूट्रल कॅन्डल. तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जागेवर कुठली कॅन्डल पाहिजे? बुलिश कॅन्डल पाहिजे. कुठली कॅन्डल पाहिजे? बुलिश कॅन्डल. जर मला इथे बुलिश कॅन्डल भेटली, तर त्या बुलिश कॅन्डलचा हाय माझी काय असेल? एंट्री असेल. त्यावर काय करेल मी? एंट्री घेईल. आणि त्या बुलिश कॅन्डलचा जो काही लो असेल तिथे मी काय करेल? माझा एसएल ठेवेल. तिथे मी काय करेल? एसएल ठेवेल. आणि मी आरामात जे आहे माझं टार्गेट कुठपर्यंत ठेवेल? ही जी 1/2 ची जी लाईन आहे, ही जी 1/2 ची लाईन, ही माझं काय असेल? टार्गेट असेल मंडळी. हे काय असेल? माझं टार्गेट असेल. ओके. आणि जर का सर समजा इथे ब्रेकआउट भेटलं, समजा ह्या 1/2 च्या लाईनीला एक 1/1 च्या लाईनीला रेड कॅन्डलने ब्रेकआउट दिलं, तर ह्या रेड कॅन्डलचा जो काही बॉटम आहे, इथे तुम्ही एंट्री घ्या आणि ह्या रेड कॅन्डलचा जो काही टॉप आहे इथे एसएल प्लॅन करा. आणि मग सर टार्गेट कुठपर्यंत असेल? तर ही जी जांभळी लाईन आहे इथपर्यंत जे आहे माझा आरामात टार्गेट असेल. म्हणजे इथून इथपर्यंत जे आहे मी टार्गेट प्लॅन करेल. आणि इथून वरपर्यंत काय करेल मी? माझं अप ट्रेंड मध्ये टार्गेट प्लॅन करेल. म्हणजे बघा, इथे आपण दोन्ही प्रकारचे आहे मार्केटमध्ये ट्रेड प्लॅन केला. रिव्हर्सल ट्रेड प्लॅन केला. लक्षात घ्या, ब्रेकआउट वाला पण झाला आणि रिव्हर्सल वाला पण झाला. आता इथे आपण मेनली रिव्हर्सलवर फोकस केला. इथे म्हणजे ब्रेकआउटवर आपण ट्रेड प्लॅन केला. म्हणजे रिव्हर्सल पण झाला आणि ब्रेकआउट पण झाला. आता ह्याचं मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो, बॅक टेस्टिंग करून दाखवतो की कशा पद्धतीने हे काम करतं. इव्हन तुम्ही याचा वापर स्विंग ट्रेडिंगसाठी करू शकता, ऑप्शन ट्रेडिंगसाठी करू शकता. पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एक लक्षात घ्या की याचा वापर करताना तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, तर तुम्ही स्ट्राईक प्राइसच्या चार्टवर सुद्धा याचा वापर करायचा आहे. ओके. फक्त तुम्ही जर समजा म्हणलात की मी फक्त निफ्टीचा चार्ट बघेल, बँक निफ्टीचा चार्ट बघेल किंवा जे आहे मिड कॅप निफ्टीचा चार्ट बघेल, एवढं चार्ट बघूनच चालेल, नाही नाही, असं चालणार नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये स्पॉट चार्ट, स्ट्राईक प्राइसचा चार्ट सुद्धा बघावा लागेल. हा एक असतो स्पॉट चार्ट. स्पॉट चार्टमध्ये तुम्ही ज्याच्यावर ट्रेड करायला त्याला स्पॉट चार्ट म्हणतो. आणि तुम्ही ज्या स्ट्राईक प्राइस, ज्या कॉल किंवा पुटवर ट्रेड करत आहात त्याला आपण काय म्हणतो? स्ट्राईक प्राइस म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? स्ट्राईक प्राइसचा चार्ट म्हणतो. ओके. सो तुम्हाला दोन्हीकडेही ह्या गॅन फिनला लावायचा आहे. आता मी बॅक टेस्टिंग करून दाखवतो तुम्हाला.
ओके. तर आता इथे बघूया आपण स्टेप नंबर 1 काय ह्या स्ट्रॅटेजीची, की ट्रेंड लाईन लावायची. ओके. सो मी काय करतो इथे ट्रेंड लाईन प्लॅन करतो. आता मी कुठला एरिया बघतोय पहिले मी ते सांगतो तुम्हाला. बघा मी हा बॉक्स बघतोय. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे काही बघू नका. ओके. बढिया. सो मी काय करतो इथे ट्रेंड लाईन लावतो. राइट. स्टेप नंबर 1 काय ट्रेंड लाईन. आता बऱ्याच जणांचं असेल की सर ट्रेंड लाईन लावत आहात तुम्ही, पण इथे सर कॅन्डल आली. मी काय म्हणलं मंडळी, फेक ब्रेकआउट असताना पहिली गोष्ट तर ट्रेंड लाईन बघा आता इथे दिवस संपला होता. ओके. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की दिवस संपताना ट्रेंड लाईन ब्रेक करून क्लोजिंग करते. आता बऱ्याच जणांना काय वाटतं की सर ह्याला ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट म्हणावं. मंडळी याला ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट म्हणत नाहीत. याला मार्केटमधला नॉईज म्हणतात. याला मार्केटमधला काय म्हणतात? नॉईज म्हणतात. सो याला ब्रेकआउट म्हणायचं नाही. ओके. याला ब्रेकआउट म्हणायचं नाही. बऱ्याच जणांना असतं किंवा जर लेट से की अशी काहीतरी ट्रेंड लाईन असते डाऊन ट्रेंडमध्ये, असं काहीतरी एक तुम्हाला ब्रेकआउट भेटतं आणि इथे काहीतरी क्लोजिंग भेटते. तुम्ही लगेच खुश होता आणि लगेच अपसाईडला ट्रेड प्लॅन करता. मंडळी लक्षात घ्या, जर तुम्हाला क्लोजिंग ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाल्यानंतर ट्रेंड लाईनचा नेमकं ब्रेकआउट झाले आणि क्लोजिंग भेटली डेची. ओके. मी डेचं बोलतोय बरं का. डेची क्लोजिंग भेटली तर मंडळी तिच्या एवढं घातक जागा कुठलीच नाही. त्याच्या एवढी घातक जागा कुठलीच नाही. इथून एक शार्प फॉल पण येऊ शकतो आणि इथून एक शार्प गेन पण येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बघायचं झालं तर तुमच्या स्क्रीनवरच तुम्हाला दिसेल की इथून एक किती बघा खतरनाक मार्केटमध्ये जंप आली. कारण ह्या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटवर बऱ्याच साऱ्या जणांनी काय घेतलेलं आहे ट्रेड प्लॅन केलेला आहे डाऊन साईडचा. ओके. आणि त्याचाच रिझल्ट आपल्याला इथे दिसलेला आहे. कारण त्या लोकांनी जे इथे एंट्री प्लॅन केली त्यांचं एसएल इथे असेल, इथे असेल, इथे असेल, इथे असेल. हे सगळी एसएल जे आहे मार्केटनी खात खात वर गेलेलं आहे. ओके. सो आता मी काय म्हणतो ह्या फक्त एवढ्या बॉक्सवर फोकस करा. आता फर्स्ट स्टेप काय की ट्रेंड लाईन आहे. ओके. आता मी काय करतोय तर आपल्याला माहिती की जर अप ट्रेंड आता हा कुठला ट्रेंड आहे हा अप ट्रेंड आहे माहिती आपल्याला. तर अप ट्रेंड मध्ये आपल्याला गॅनफिन कसा लावायचा आहे सांगा पटकन. सांगा पटकन कसा लावायचा? बॉटमला लावायचा की टॉपला लावायचा? आपल्याला गॅनफिन बॉटमला लावायचा आहे. ओके. चॅट बॉक्स मध्ये उत्तर यायला पाहिजे बरं का मला. आणि डाऊन ट्रेंड मध्ये मला गॅनफिन कसा लावायचा आहे तर मला टॉप पासून लावायचा आहे. तर इथे अप ट्रेंड आहे सो मी आता ह्याला कसा लावेल बॉटम पासून लावेल. ओके. तर मी आता गॅनफिनला ऍक्टिव्हेट करतो. ऍक्टिव्हेट केल्यानंतर बघा बॉटमला आलो. बॉटमला आल्यानंतर माझी जी 1/1 ची लाईन आहे त्या एक्झॅक्टली 1/1 च्या लाईनीला ट्रेंड लाईन सोबत लावतो मी. ओके. आता इथे बघा जसं तुम्हाला इथे सपोर्ट भेटला एकदम रॉकेट भेटला आणि तुमचं जे टार्गेट होतं 1/2 चं ते टार्गेट कम्प्लीट झालं. ओके. सर इथे पण सपोर्ट घेतला. बघा इथून तुमचं टार्गेट वाढत वाढत चाललंय. हे बघा लक्षात घ्या. इथे टार्गेट छोटा आहे, इथं त्याच्यापेक्षा मोठा आहे, इथं त्याच्यापेक्षा मोठा आहे. गॅनफिनचा एक प्रॉब्लेम काय माहितीये का? जर तुम्हाला खूप जास्त वेळ लागत असेल म्हणजे तुमची जर अशी लेंथ जर वाढत असेल तर तुम्हाला तिथे प्रॉफिट बुकिंग लवकर केलेली कधी पण चांगली. कारण काय होतं की बऱ्याच वेळेस असं माझं ऑब्झर्वेशन असं आहे की टार्गेट देतं ते काही अडचण नाही, पण त्याची अॅक्युरसी कमी होऊन जाते. अॅक्युरसी काय होऊन जाते? कमी होऊन जाते. त्यामुळे जर तुम्हाला ह्या गॅनफिनच्या जवळच म्हणजे ह्याचा जो ओरिजिन आहे याला काय म्हणतो आपण? ओरिजिन. ह्या ओरिजिन जवळ जेवढं आधी आपल्याला ओरिजिनच्या जवळ जेवढं टार्गेट भेटलं तेवढं बेस्ट. आणि ओरिजिन पासून जेवढं लांब गेलो आपण टार्गेटसाठी तेवढं आपल्याला अलर्ट राहावं लागतं. तेवढं आपल्याला काय करावं लागतं? अलर्ट राहावं लागतं. आता बघा हे कशासाठी? ट्रेंड रिव्हर्सलसाठी. म्हणजे ओरिजिन जवळ तुमची अॅक्युरसी जी आहे ओरिजिन जवळ बघा मी इथे तुम्हाला दाखवतो. ओरिजिन जवळ जी आहे तुमची ट्रेंड रिव्हर्सलची अॅक्युरसी जी आहे खूप जबरदस्त असते. ट्रेंड रिव्हर्सलची अॅक्युरसी खूप बेस्ट आहे. ओके. आणि ओरिजिन जवळ बरं का. आणि ओरिजिन पासून जर लांब म्हणलं ओके ओरिजिन पासून जर फार म्हणलं फार म्हणजे लांब. ओके. लांब जर म्हणलं तर तुमची ब्रेकआउट जी आहे ओके ब्रेकआउट जे आहे किंवा ट्रेंड रिव्हर्सल जे आहे याची अॅक्युरसी वाढते. जसं की तुम्ही इथे बघा इथे ब्रेकआउट झाला, इथे ब्रेकआउट झाला तर ह्याची अॅक्युरसी खूप जबरदस्त आहे. ओके. म्हणजे ह्या ओरिजिन पासून जेवढं लांब ब्रेकआउट भेटलं तेवढी अॅक्युरसी जास्त. आणि ह्या ओरिजिन पासून जेवढं जवळ आपल्याला रिव्हर्सल भेटलं तेवढी अॅक्युरसी जास्त. बघा हे कधी येतं हे ह्या ज्या गोष्टी सांगतो ना ह्या विथ एक्सपिरियन्स मार्केटमध्ये लक्षात येतात. ओके. म्हणजे असं नाही की मी आता बघितलं आणि आता लगेच व्हिडिओ बनवला. एवढं सोपं नाहीये मार्केटमध्ये. प्रत्येक टूल तुम्हाला वापरावा लागतो, एक्सपिरियन्स करावा लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही याला प्रॉपर जे आहे बघू शकत नाहीत. मग आता सर तुम्ही म्हणलात की सर रिव्हर्सल पासून ओरिजिन पासून जर खूप लांब असेल तर त्याची ब्रेकआउट जे आहे त्याचं तर ते खूप सक्सेसफुल होऊन जातं किंवा ट्रेंड रिव्हर्सल सक्सेसफुल होऊन जातो. आता सर आम्ही डाऊन ट्रेंडमध्ये जर गेलो आणि इथून जर आम्ही ओरिजिन असेल आमचा इथे जर आमचा ओरिजिन असेल आणि इथून जर आम्ही खूप लांबपर्यंत लावलो आणि इथं जर आम्हाला ब्रेकआउट भेटलं तर सर हे ब्रेकआउट सक्सेसफुल होईल का? यस. तुमची अॅक्युरसी खूप जबरदस्त असते. त्याची अॅक्युरसी खूप जबरदस्त असते. आता बघा
आता रिव्हर्सलमध्ये कसा ट्रेड प्लॅन करायचा त्याच्यावर घेऊ आपण. आता इथे बघा तुम्ही बऱ्याच हॅमर वगैरे तुम्हाला इथे कॅन्डल भेटलेली. लेट्स से तुम्ही इथे एंट्री प्लॅन केली आणि ह्याच कॅन्डलच्या खाली एसएल ठेवला. लक्षात घ्या, ह्या गॅनफिनचा एक महत्त्वाचा रूल काय आहे, की जर तुम्ही ज्या कॅन्डलमध्ये एंट्री घेत आहात त्या कॅन्डलचाच बॉटम तुम्हाला काय करायचं, एसएल प्लॅन करायचा आहे. ओके. आणि तुम्ही बघा की इथे छान प्रकारे आपलं टार्गेट मिळालेलं आहे. आता इथे बघा एक रिव्हर्सल आपल्याला छान ज्या कॅन्डलमध्ये क्लोजिंग भेटली त्याच कॅन्डलच्या बॉटमला आपण एंट्री प्लॅन केली आणि त्याच कॅन्डलचा हाय आपण एसएल ठेवून दिला. तर आपलं नेक्स्ट टार्गेट काय असेल, की ही जी 2/1 ची जी लाईन आहे ही आपलं टार्गेट असेल आणि आरामात आपलं टार्गेट जे आहे विथ अॅक्युरसी आपल्याला इथे मिळालेलं आहे. ओके. तर इथे बघा मी तुम्हाला काही कॉन्सेप्ट सांगितल्या, जसं की ट्रेंड लाईन जी आहे, समजा लेट्स से तुमची ट्रेंड लाईन जी आहे, ओके एक मिनिट, हा तुमची ट्रेंड लाईन आहे आणि ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट तुम्हाला भेटलेला आहे आणि दिवस इथं क्लोज झालेला आहे. तर ही खूप डेंजरस जागा आहे. ओके. इथे ट्रेड प्लॅन करायचा का नाही करायचा. ओके. मग जर समजा इथे जर ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग भेटली तर इथून अपसाइडला ट्रेड घेऊ शकतो का? येस, डेफिनेटली घेऊ शकता. ओके. पण या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वेळेस ट्रेड घ्यायचा नाही. पुढच्या दिवसाची वाट बघायची. पुढचा दिवस काय होईल हे आपल्याला माहिती नाही. इथे ट्रॅप होण्यासाठी सगळ्यात काय म्हणू शकतो आपण, सोपी जागा आहे. बरेच जण इथं ट्रॅप होऊन जातात. आपल्याला तिथं ट्रॅप व्हायचं नाही. बघा मंडळी, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी मोस्ट ऑफ द ज्या गोष्टी आहेत ना त्या मी ह्याच्यामध्ये कव्हर अप केलेल्या आहेत, ह्या व्हिडिओमध्ये कव्हर अप केलेल्या आहेत. ओके. तुम्ही फक्त टाइम द्या आणि जाऊन हा व्हिडिओ बघा. ओके. मी तुमच्याकडून जास्त एक्सपेक्ट करत नाही आणि ही तुमच्यासाठीच आहे. ओके. आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी इथे पूर्णपणे कव्हर अप केलेल्या आहेत. ओके. डिटेलमध्ये विथ नोट्स तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. ओके. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. विथ एक्सपिरियन्स, विथ जे काय आहे लाईव्ह पीएनएल, जे काय आहे लॉस प्रॉफिट, सगळं डिस्कस करायचे, काही अडचण नाही. ओके. तर आता अप ट्रेंडमध्ये आपण बघितलं कशा पद्धतीने याला प्लॅन करायचे. आता आपण याला डाऊन ट्रेंडमध्ये बघूया की कशा पद्धतीने आपण याला प्लॅन करू शकतो. तर मंडळी लक्ष द्या. आता आपल्याला आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती डाऊन ट्रेंडमध्ये वापरून बघायची. ओके. पहिले मी क्लिअर करतो की कुठल्या बॉक्समध्ये तुम्हाला बघायचं आहे. तर बघा ह्या बॉक्समध्ये तुम्ही लक्ष द्या, फोकस करा. ओके. तर पहिली स्टेप काय आहे, आपल्याला ट्रेंड लाईन लावायची. ओके. सो मी इथे काय करतो, मी इथे ट्रेंड लाईन लावतो. राईट. चलो बढिया. आता इथे बघा मंडळी, मी म्हणलं होतं बरोबर, इथे क्लोजिंग झाली बघा आणि ह्या ट्रेंड लाईनच्या क्लोजिंगवर बऱ्याच साऱ्या लोकांनी ट्रेड घेतलेला असेल आणि दुसऱ्या दिवस बघा किती भयंकर गॅप डाऊन खुलला. एवढं मोठं गॅप डाऊन खुललं आणि एवढं मोठं गॅप डाऊन खुलल्यामुळे ज्या लोकांनी इथे सी साठी प्लॅन केलेला असेल किंवा बुलिश ट्रेड प्लॅन केलेला असेल ती लोक खटाखट पोझिशन बुक करत असतील आणि त्याच्यामुळे पुन्हा मार्केटमध्ये अप ट्रेंड आला. ओके. सो मार्केटची सायकोलॉजी समजून घेणं खूप महत्वाचं आहे की नेमकं कुठं काय व्हायला ते. ओके. सो इथे एक महत्वाचा पॉईंट आहे की ब्रेकआउट मार्केटच्या टाइम म्हणजे 3:30च्या आसपास होत असेल तर तिथे ट्रेड घ्यायचा नाही. ओके. सो आता पुढे चलूया आपण. राईट. तर आता बघा इथे मी काय करतो, गॅनफिन लावतो. आता आपल्याला माहिती आहे की गॅनफिन लावण्यासाठी आपण अप ट्रेंड मध्ये लावू शकतो आणि डाऊन ट्रेंड मध्ये लावू शकतो. चला पटकन उत्तर द्या की अप ट्रेंड मध्ये जर मला गॅनफिन लावायचा आहे तर मी कुठून गॅनफिन लावला पाहिजे. व्हेरी गुड. बॉटम पासून लावला पाहिजे. आणि डाऊन ट्रेंड मध्ये जर मला लावायचं असेल तर मी कुठून लावला पाहिजे. व्हेरी गुड. टॉप पासून लावला पाहिजे. ओके. बघा आन्सर दिले पाहिजेत. आन्सर दिल्याशिवाय तुम्हाला जमेल याची शाश्वती नाही. ओके. स्वतःलाच बोलत राहायचं, स्वतःलाच सांगत राहायचं आणि त्याच्यावर चर्चा करत राहायची स्वतःसोबतच, काय चाललंय काय नाही. ओके. आता बघा सेम ज्या स्टेप फॉलो केल्या होत्या, ट्रेंड लाईन लावली आणि त्याच ट्रेंड लाईनवर 1/1 ची लाईन आणायची मला. ओके. ही जी 1/1 ची लाईन आहे ही अतिशय महत्वाची लाईन आहे. बघा इथे 1/1 ची लाईन मी इथे लावलेली आहे. तुम्ही बघा ह्या 1/1 ची लाईन इथे ब्रेक झाली. आता मी काय म्हणलं, हा ओरिजिन आहे. हा काय आहे, ओरिजिन. आता ह्या ओरिजिन पासून जेवढं लांब जाऊ आपण तेवढं आपल्याला जे आहे मार्केटमध्ये रिव्हर्सल जे ट्रेंड आहेत, रिव्हर्सलचे जे काही ट्रेड आहेत ते सक्सेसफुल मिळतात. आता बघा इथे मार्केटचा ट्रेंड काय होता, बेरिश होता. आता इथून काय झाला, बुलिश झाला. तुम्ही जेवढं ओरिजिन पासून लांब जाल तेवढं तुम्हाला ह्याच्यामध्ये सक्सेस रेशो किंवा अॅक्युरसी मिळेल आणि खतरनाक मिळेल. ओके. तुम्ही बघा एक एक दोन कॅन्डल मध्येच आपलं पूर्ण टार्गेट जे आहे ते जवळपास इथे कम्प्लीट झालेलं आहे. राईट. आता जे आपण रिव्हर्सल बद्दल बोलत होतो की सर रिव्हर्सल ट्रेंड जे आहे आपण इथं प्लॅन करू शकतो का. तर बघा इथे एक्झॅक्टली आपण प्रॉपर, तर मार्केट कसं एक गॅप अप खुललं आणि पुन्हा खाली आलं, एकदम प्रॉपर त्याच लेवलवर आपल्याला एंट्री अशी काही मिळालेली नाहीये. ओके. आणि जसं जसं आपण दूर जात आलो. ओके. जसं आपण दूर गेलो तसं जे आहे रिव्हर्सलची अॅक्युरसी, रिव्हर्सलचं जे काही स्ट्रेंथ आहे ती कमी झाली. बघा तुम्ही इथे लक्ष द्या, इथे रिव्हर्सलची जी अॅक्युरसी, इथं जी रिव्हर्सल जे आहे आपल्याला मिळालेला आहे तो त्याची अॅक्युरसी किंवा त्याच्यामध्ये असलेलं व्हॉल्यूम जे आहे ते खूप कमी झालेलं आहे. ओके. ते व्हॉल्यूम कुठे शिफ्ट झाले, ते व्हॉल्यूम शिफ्ट झालेलं आहे रिव्हर्सलवर. ओके. ओके. रिव्हर्सलवर ते शिफ्ट झालेलं आहे. ओके. सो मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेंड कंटिन्युएशन जे आहे ते
प्लॅन करायचा असेल तर ते ओरिजिन जवळच ट्रेड प्लॅन करा. ब्रेकआउट वाला ट्रेड तुम्ही जेवढं लांब जाल वन बाय वनच्या लाईन पासून तेवढं जबरदस्त तुम्हाला तिथे मिळेल. ओके, सो हे तुम्हाला मी सांगितलं. आता ट्रेंड लाईन बद्दल आपण बोललो. आता ट्रेंड लाईन जे आहे, ट्रेंड लाईनचं झालं सर. आता तुम्ही म्हणला होतात की 3 प्रकारे लावू शकतो. पहिली गोष्ट काय, तुम्ही ट्रेंड लाईन बद्दल बोललेला आहात आणि ट्रेंड लाईन बद्दल सांगितलेलं. आता हे ट्रेंड लाईनचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि ह्याचे जे काही रिव्ह्यूज आहेत ते तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा की सर आम्ही हे अमुक अमुक स्ट्रॅटेजी वापरलेली आहे आणि सर आमचा बॅक टेस्टिंग डेटा आहे. जे काही तुम्हाला त्याच्यामध्ये मला वाटलं की काही ऍडिशनल तुम्हाला द्यायचं असेल, मी तुम्हाला मेसेज टाकून व्यवस्थित सांगेल किंवा मी स्वतः कॉल करेल. कारण बघा, लक्षात घ्या, तुमचं शिकणं महत्वाचं आहे. अर्धवट ज्ञान दिलं तर तुम्ही कुठंतरी लॉसमध्ये गेलात तर तुमच्या मनामध्ये काहीतरी एक वाईट भावना असेल आणि त्या वाईट भावनेमुळे माझा जे आत्ता मी ₹5 प्रॉफिट किंवा जे काय होणारा प्रॉफिट आहे तो तर जाईलच, पण येणाऱ्या काळामध्ये माझं नुकसान खूप आहे. त्यामुळे मला माझी भीती आहे, म्हणून मी तुम्हाला परिपूर्ण नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्यामध्ये बघा, स्वार्थ दोघांचा पण आहे, माझा पण आहे आणि तुमचा पण आहे. माझा स्वार्थ, मला भीती आहे बघायला गेलं तर, कारण जर तुम्हाला अर्धवट नॉलेज गेलं तर तुम्ही जे प्रॉब्लेम होईल तुम्हाला, तर त्या प्रॉब्लेममुळे कर्मा हिट्स बॅक, मला पण प्रॉब्लेम येतील पुन्हा. ओके, त्यामुळे मी कुठलीही अशी गोष्ट झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. जे काय आहे ते तुम्हाला सांगतो. आता दुसरं म्हणजे काय, ट्रेंड लाईन झालं. तर दुसरं म्हणजे काय, तर अँगलनुसार, म्हणजे एक ट्रेंड लाईनचा जे अँगल एक तुम्ही म्हणजे एक अँगल डिसाईड करा. ओके, ट्रेंड लाईन लावायची गरज नाही, एक अँगल डिसाईड करा आणि त्या अँगलवर तुम्ही काय करा, जे आहे तुमचं गॅनफिन लावून टाका. ओके, आता अँगल कसा लावायचा, तर बघा, ह्या ट्रेंड लाईनवर आलो आपण आणि ह्या ट्रेंड लाईनवर आल्यानंतर ट्रेंड अँगल म्हणून एक प्रकार दिसेल तुम्हाला इथे. इथे काय दिसेल, ट्रेंड अँगल नावाचा प्रकार दिसेल. ओके, राईट. तर ह्या ट्रेंड अँगलवर मी क्लिक करतो आणि ह्याच्यामध्ये जे आहे, लेट्स से कुठला एक बॉटम पकडतो किंवा कुठला एक टॉप पकडतो. लेट्स से मी इथे काहीतरी इथे एक टॉप पकडला. आता आपण जिथे डाऊन ट्रेंडला लावली होती ट्रेंड लाईन, तिथूनच आपण बघूया. आता मी लेट्स से जिथून ट्रेंड लाईन लावली होती तिथंच येतो आणि मी इथं सिम्पली क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा, मला इथे एक तर -45 किंवा +45चा अँगल बघायचा आहे. -45 किंवा +45चा मला इथे अँगल बघायचा आहे. तर इथे मी -45चा अँगल लावलेला आहे. आता ह्याच -45चा जे काही अँगल आहे, याच्या थ्रूच मला काय करायची, माझी 1 बाय 1 ची लाईन इथे आणायची आहे. आता मी काय करेल, माझी 1 बाय 1 ची लाईन ही एक्झॅक्टली ह्याच 45 डिग्रीच्या अँगलवर ठेवेल मी. मी बघा, लक्षात घ्या, डाऊन ट्रेंड असेल तर निगेटिव्ह मध्ये 45 येईल, अप ट्रेंड असेल तर पॉझिटिव्ह मध्ये 45 येईल. बाकी सगळं सेम आहे, बाकी सगळं सेम आहे. बघा, एंट्री तिथूनच भेटणार आहे. बऱ्याच वेळेस थोडंसं प्रॉब्लेम येतो की एंट्री प्रॉपर लवकर मिळत नाही, पण काही अडचण नाही. तुम्ही ट्रेंड लाईनवर लावा किंवा अँगलवर लावा, पण 45 डिग्रीचा अँगल महत्वाचा आहे. 45 डिग्री. ओके, तर 45 डिग्रीला अँगलला एकतर तुम्ही अप ट्रेंड मध्ये लावू शकता किंवा डाऊन ट्रेंड मध्ये सुद्धा लावू शकता. तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि तिसरं म्हणजे रिग्रेशन, ट्रेंड रिग्रेशन म्हणून एक प्रकार असतो, ट्रेंड रिग्रेशन नावाचा. ओके, तर हे तेवढा जास्त युजफुल नाही. मी खरं सांगतो, मी डेटा जे आहे माझ्यानुसार मी जे वापरलेलं आहे त्यानुसार सांगतो मी. ओके, तर त्यानुसार बघायला गेलं तर रिग्रेशनवर जे आहे, रिग्रेशन तेवढं जबरदस्त काम करत नाही. कारण सांगतो मी तुम्हाला. बघा, आता इथं रिग्रेशन कुठून लावायचं, तर हे चॅनल्स मध्ये आल्यानंतर रिग्रेशन ट्रेंड म्हणून एक प्रकार दिसेल तुम्हाला हा. ओके, तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे. आता लेट से मी जिथून आपण डाऊन ट्रेंडला लावली होती तिथूनच आपण काय करूया, डाऊन ट्रेंडला लावूया. ओके, आता बघा, इथे सिम्पली एक क्लिक केला, दुसरा क्लिक करण्यासाठी मला पुन्हा एक लाईन आली. जसं ट्रेंड लाईन लावतो आपण त्याच प्रकारे लावलं. आता बघा, आपण ट्रेंड लाईन कशी लावलेली होती, बघा, ट्रेंड लाईन एक अशी काहीतरी लावलेली होती. ओके, आणि हा रिग्रेशन ट्रेंड कसा आलेला आहे, जवळपास असा काहीतरी आलेला आहे. प्रॉब्लेम तोच आहे की रिग्रेशन ट्रेंड म्हणजे काय, तो बेसिकली तो एक ऍव्हरेज क्रिएट करतो आणि ऍव्हरेज क्रिएट केल्यानंतर सरासरी काढतो, त्या डाऊन ट्रेंडची सरासरी काढतो आणि त्याच्या मध्यातून एक लाईन आपल्याला ड्रॉ करून देतो. ओके, म्हणजे त्याच्या वरही तेवढं आणि खाली तेवढं व्हॉल्यूम असेल, व्हॉल्यूमच्या बेसिसवर हा ट्रेंड रिग्रेशन काम करतो, लक्षात घ्या. ओके, तर आता बघा, आता ह्या ट्रेंड रिग्रेशनच्या ज्या लाईनमध्ये मी ट्रेंड लाईन ही रिमूव्ह करतो. आता ह्या ट्रेंड रिग्रेशनच्या लाईनवर एक्झॅक्टली मला काय करायचं, माझा 1 बाय 1 चा जे आहे गॅनफिन आणायचा आहे. इथे एक्झॅक्टली मी काय केलं, माझी जी 1 बाय 1 ची जी लाईन आहे ही काय, माझी 1 बाय 1 ची लाईन. ओके, ही 1 बाय 1 ची लाईन, या 1 बाय 1 च्या लाईनवर मी एक्झॅक्टली काय केलं, त्या रिग्रेशन ट्रेंडला तिथं मार्क केलं. ओके, तर इथं बघा, एक छोटे छोटे ट्रेड्स तुम्हाला इथे भेटलेले आहेत. पण लक्षात घ्या मंडळी, इथून तुम्हाला तेवढे चांगले रिझल्ट्स मला तर नाही भेटले, पण तुम्ही वापरून जर तुम्हाला चांगले रिझल्ट्स भेटले तर वेल अँड गुड. ओके, कारण प्रत्येक गोष्ट ही माझ्यासाठी काम करते तर गरजेची नाही की तुमच्यासाठी पण काम करावी. ओके, कारण बघा, माझ्यासाठी जी स्ट्रॅटेजी आहे, माझं जे माइंडसेट आहे, माझी जी सायकोलॉजी आहे ती वेगळी आहे ऍज कम्पेअर टू यू.
ओके. त्यामुळे प्रत्येक माइंडसेटनुसार प्रत्येक वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते. तुम्ही जर ट्रेडिंग इन द झोन हा सायकॉलॉजीवरचं एक बुक आहे. तुम्ही जर ते जर वाचलं असेल तर त्यामध्ये जे मार्क डग्लस आहेत त्याचे जे ऑथर आहेत तर त्यांनी म्हणलेलं आहे की मार्केटमधून तुम्ही 8 बिलियन पद्धतीने पैसे कमवू शकता. आता गरजेचे नाही की ते 8 बिलियन मधून म्हणजे माझी तुम्ही कुठली वापरताय पद्धत, मी कुठली वापरतोय पद्धत. ओके. असं काही गरजेचं नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या सायकॉलॉजीनुसार प्रत्येक जे आहे मार्केटमधली जी गोष्ट आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असते. त्यामुळे तू डिसाईड करा की नेमकं तुम्हाला काय वापरायचंय. मी तुम्हाला तिन्ही गोष्टी सांगितल्या. तिन्ही गोष्टी सांगितल्या. आता बऱ्याच जणांना एक येईल की सर अप ट्रेंडमध्ये एकदा लावून दाखवा तो अँगल 45 डिग्रीचा अँगल एकदा लावून दाखवा. 100% लावून दाखवतो. काहीही अडचण नाही. आता मी काय करतो इथे अँगलवर आलो आणि ह्या अँगलवर आल्यानंतर बघा इथे मी काय करतो एक ट्रेंड लाईन जिथून आपण लावली होती पहिलीच ट्रेंड लाईन तिथंच मी काय करतो एक 45 डिग्रीचा अँगल घेतो. आता 45 डिग्रीचा अँगल म्हणजे असा काहीतरी असेल 45 डिग्रीचा अँगल. चला ठीक आहे. ओके. हा प्रॉपर 45चा नाही लागला. इथे सेटिंगमध्ये येतो मी आणि सेटिंगमध्ये येऊन इथे 45 करतो. ओके. 45 झालं. आता ह्याच एक्झॅक्टली ह्या 45 वरच मी काय करतो माझी 1 बाय 1 ची लाईन मार्क करतो. माझी 1 बाय 1 ची लाईन मार्क करतो. ओके. सो बेसिकली तुम्ही बघा की 45 डिग्रीच्या अँगलवर पण हे चांगलं काम करते. पण ट्रेंड लाईनवर म्हणजे माझे जे चांगले रिझल्ट्स मला भेटले ते ट्रेंड लाईन नुसारच भेटलेले आहेत. सो मी रिकमेंड करेल की तुम्ही ट्रेंड लाईनचा वापर करून याचा वापर करावा. तुम्ही अँगल नुसारही जाऊ शकता. एक पर्टिक्युलर ठरवा अँगल की 45 डिग्रीचाच अँगल रिकमेंड करेल मी किंवा तुम्ही ट्रेंड रिग्रेशनचाही वापर करून तुम्ही याच्यावर काम करू शकता. महत्वाचं म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरायचं नाही. कारण जे काय मार्केटबद्दलचे अपडेट्स असतात त्या मी इथे प्रोव्हाइड करत असतो. ओके. जे काही आहे मार्केटमध्ये जे काय आहे ते तुम्हाला विथ प्रूफ सांगत असतो की काय काय बघायला पाहिजे, काय काय नाही. बॅक टेस्टिंग डेटा जो आहे तो मी इथे प्रोव्हाइड करत असतो. ओके. सो तुम्हाला इथे जॉईन करायचं याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला तिथून जॉईन करता येईल. ओके. काळजी करायची गरज नाही. आणि जे काही अडचणी असतील क्लासमध्ये बघायला गेलं तर बऱ्याच अडचणी असतात की सर एखादा पॉईंट नाही समजला तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मग सांगा की सर हा पॉईंट नाही लक्षात आला. तर मंडळी लक्षात घ्या मी तुमचे सगळे डाऊट क्लिअर करेल आणि कॉलही करू शकता. काही अडचण आहे माझा नंबर जो आहे तो कॉलिंगसाठी पण अवेलेबल आहे. तुम्ही मला कॉलही करू शकता. ओके. तो माझाच नंबर आहे. तुम्हाला कुठला थर्ड पार्टी माणूस बोलणार नाही. प्रतीक लवंदेच बोलेल तुम्हाला. ओके. आय होप तुम्हाला आजचा पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती आवडलेली असेल आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मंडळी. थँक यू सो मच आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आय होप तुम्हाला आवडला असेल.